नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर आज मी बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आपली रेडीमेड पायपिंग असते ते पाठीमागील गळ्याला आणि समोरील गळ्याला कशी जोडायची, शोल्डर अटॅच करून कशी जोडायची ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता, ब्लाऊजचं एकदम प्रॉपरमध्ये आलेलं आहे. त्याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर नक्की करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी तुम्हाला जे ब्लाऊजचा गळा पाहिजे आहे त्याप्रमाणे इथं तुम्ही काढून घ्यायचा आहे. तुम्ही पानाकार किंवा मटका आकारसुद्धा काढून घेऊ शकता. बघा, इथं मी गोल शेप इथं राऊंडमध्ये घेतलेला आहे. तर बघा, आपल्याला सगळ्यात आधी याला पायपिंग किती लागणार आहे ही एकदा आपण मोजून घेऊन तेवढी कट करून घ्यायची आहे. इथं बघा, अशा पद्धतीने कट करून घेतली आहे. त्याच्यानंतर बघा, आपला गळ्याचा शेप खराब होऊ नये आणि तशीच पायपिंग पलटी होऊ नये म्हणून आपण इथे पायपिंगला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, कारण ही रेडीमेड पायपिंग सरळ कपड्यामध्ये आलेली असते. त्याच्यानंतर बघा, समोरच्या साईडला आपल्याला एकसारखी आली का नाही ते चेक करायचे आहे. जर थोडासा भाग कमी जास्त झाला असेल तर तो आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचा आहे. याच्याने गळ्याचा शेप आपला एकदम प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये येत असतो. प्रत्येक ब्लाऊज स्टिचिंगच्या वेळेस तुम्ही ही टिप फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर बघा, हे एकदम परफेक्ट आलेलं आहे. आता आपल्याला याला पायपिंग लावायला सुरुवात करायची आहे. जर आपली ती आईहूक पट्टी असते त्या साईडकडून आपल्याला इथे पायपिंग लावायला घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला इथे फोल्ड करायचे आहे आणि इथं शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही इथं पायपिंग अटॅच करत असताना सिंगल फूटचाही वापर करू शकता, पण मी इथं डबल फूटवरच तुम्हाला लावून दाखवणार आहे. तर बघा, आपली जी पायपिंग आहे, जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो बाहेरच्या साईडला आपल्याला काढायचा आहे आणि अगदी हळूवारपणे इथं शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, शोल्डरपाशी आपल्याला कधीही शोल्डर जोडत असताना शोल्डर हे पाठीमागीतल्या साईडला टाकायचे आहे. त्याच्याने शोल्डरही आपला उतरण्याचा प्रॉब्लेम कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे, जे आपण शोल्डरवर पायपिंग अटॅच करत असतो तेव्हा आपल्याला पायपिंग ही थोडीशी ओढून घ्यायची आहे. त्यानेही शोल्डर पडण्याचे चान्सेस खूप कमी होतात. तर बघा, लास्टला आपल्याला फोल्ड करून इथं छोटे छोटे कट पूर्ण देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली पायपिंग आपण पलटी करू त्यावेळेस एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये येईल. तर बघा, अशाच पद्धतीने आपल्याला आतमधल्या साईडला इथं पायपिंग पलटी करून वरील साईडला अशी टिप मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पूर्ण पायपिंग इथं लावून घ्यायची आहे. तर बघा, खूप सोप्या पद्धतीने ते आपल्याला रेडीमेड पायपिंग इथं लावता येते. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला जर घरी पायपिंग करून गोट मारायचा असेल तर त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेल. तर इथं बघू शकता, एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपली इथं पायपिंग आली आहे. त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजचा लुकही अजूनच सुंदर दिसत आहे. तर बघा, याचं मी तुम्हाला स्लीव्ज जॉईन केल्यानंतर पूर्ण फायनल लुक इथे ब्लाऊजचं दाखवणार आहे. तर इथं बघू शकता, अशा पद्धतीने आपण पूर्ण समोरील साईडला आणि पाठीमागील साईडला पूर्ण पायपिंग जोडून झालेली आहे. तर बघायचा लुक ही खूप सुंदर आलेला आहे त्याच्यामुळे. तर बघा, तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्या बिगिनर असतील तर त्यांनाही याचा खूप फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.